नमस्कार. मुख्यमंत्री फेलोशिप योजनेचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. काय आहे ही योजना? या योजनेचे लाभ काय आहेत? यासाठी अटी व शर्ती काय असणार आहेत? या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा? ही संपूर्ण माहिती या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. 2023-24 या कालावधीत मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राज्यात राबवण्यात आला होता. राज्यातील विकास प्रक्रिया व त्यातील टप्पे जाणून घेता यावेत व ते समजून घेत असताना शासकीय यंत्रणेतील कामकाज, त्यातील घटकांचा ताळमेळ व निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांनी मिळवावा. त्यातून समर्पित वृत्तीने समाजसेवा करण्यासाठी प्रामाणिक, ध्येयवादी, सुजाण नागरिक तयार व्हावेत याकरिता मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा राबवण्यात आला होता. पुढे आहे फेलोंच्या निवडीसंदर्भातील निकष. अर्जदार भारताचा नागरिक असावा, कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा, किमान 60% गुण आवश्यक आहे. पुढे आहे किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक आहे. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, आर्टिकलशिपसह 1 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल. तसं स्वयंघोषणापत्र हे द्यावं लागेल. नंतर आहे भाषा व संगणक ज्ञान. मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचं पुरेसं ज्ञान असणं आवश्यक आहे आणि संगणक हाताळणी आणि इंटरनेटचं ज्ञान आवश्यक आहे. पुढे आहे वयोमर्यादा. अंतिम दिनांकास किमान 21 वर्ष ते कमाल 26 वर्ष असावे. नंतर आहे परीक्षा शुल्क हे 500 रुपये राहील. पुढे आहे फेलोंची संख्या. सदर कार्यक्रमात फेलोंची संख्या 60 इतकी निश्चित करण्यात आली असून त्यापैकी महिला फेलोंची संख्या फेलोंच्या एकूण संख्येच्या एकास्तीन राहील. एकास्तीन महिला फेलो उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष फेलोंची निवड करण्यात येईल. पुढे आहे फेलोंचा दर्जा. शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल. पुढे आहे निवडीची कार्यपद्धती. फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे लागेल. तसेच ऑनलाईन अर्ज करताना आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टेस्ट द्यावी लागेल. पुढे आहे वस्तुनिष्ठ चाचणी. परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या सुमारे 210 उमेदवारांना दिलेल्या विषयापैकी एका विषयावर निबंध विहित तारखेसह विहित वेळेत ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागेल. पुढे आहे वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या 210 उमेदवारांची मुंबई येथे मुलाखत घेण्यात येईल. नंतर आहे अंतिम निवड करताना वस्तुनिष्ठ चाचणी, निबंध व मुलाखत यासाठी अनुक्रमे 30, 20 व 50 असे गुण राहतील. पुढे आहे एकूण 60 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल. नंतर आहे निवड झालेल्या फेलोंपैकी आवश्यकतेनुसार निवडक 20 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 2 ते 3 फेलोंचा गट नियुक्त करण्यात येईल. या गटातील 1 फेलो संबंधित जिल्हाधिकारी व 1 ते 2 फेलो मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अधीनस्थ काम पाहतील. नंतर आहे नियुक्तीचा कालावधी. नियुक्ती 12 महिने कालावधीसाठी असेल. यामध्ये वाढ करण्यात येणार नाही. तसेच फेलो रुजू झाल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांनी त्यांची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल. पुढे आहे विद्यावेतन. सदर कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या फेलोंना दरमहा मानधन रुपये 56,100 व प्रवास खर्च 5,400 असे एकत्रित 61,500 छात्रवृत्तीच्या स्वरूपात देण्यात येतील. आता आपण बघूया ऑनलाईन अर्ज कसा करायचा. यासाठी DES.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायला लागेल. वेबसाईटवरती आल्यानंतर मुख्यमंत्री फेलोशिप 2025 याच्याच खाली अर्ज करा दिसत आहे. यावरती क्लिक करून घ्यायचं. यामध्ये 4 टप्प्यामध्ये फॉर्म पूर्ण करायचा आहे. नोंदणी, प्रोफाईल तयार करायची, अर्ज करायचा आणि परीक्षा शुल्क भरायचं आहे. अर्ज करावरती क्लिक करून घ्यायचं. नवीन रजिस्ट्रेशन करणार आहे म्हणून वरती दिलेलं आहे न्यू युजर रजिस्टर. यावरती क्लिक करून घ्यायचं. इन्स्ट्रक्शन समोर दिसतील त्या वाचून घ्यायच्या. खाली स्क्रोल करायचं. आय हॅव रीड याच्यावरती क्लिक करून ओकेवरती क्लिक करून घ्यायचं. नंतर आहे पर्सनल डिटेल्स. आधार कार्डप्रमाणे
नाव टाईप करून घ्यायचं. नंतर परत एकदा रिएंटर करायचं. पुढे आहे आधार कार्ड नंबर टाकायचा, नंतर जन्मतारीख टाकायची, जेंडर सिलेक्ट करायचं, मेल फिमेल किंवा अदर. नंतर आहे मोबाईल नंबर टाकायचा, सेंड OTP वरती क्लिक करायचं. मोबाईलला जो OTP आला आहे तो या ठिकाणी परत टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा. परत ईमेल ID टाकायचा, सेंड OTP वरती क्लिक करायचं. ईमेलला OTP येईल तो या ठिकाणी परत टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा. पुढं आहे दिलेला कॅप्चा कोड या बॉक्समध्ये टाकून नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं. मी सर्व माहिती भरतो आणि नेक्स्टवरती क्लिक करतो. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे. त्याच्यासाठी कॅमेरा आणि मायक्रोफोन असलेला लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असणं अनिवार्य आहे. मी फोटो अपलोड करून घेतो. या ठिकाणी आपला अपलोड झालेला आहे. ओकेवरती क्लिक करायचं आणि स्क्रोल करायचं. या ठिकाणी उमेदवाराचा फोटो आधार कार्डसह अपलोड करायचा आहे. यामध्ये इमेज दिलेली आहे त्याप्रमाणे हातामध्ये आधार कार्ड घ्यायचा आणि तो फोटो अपलोड करायचा. मी अपलोड फोटो केलेला आहे. ओकेवरती क्लिक करायचं. नंतर आहे उमेदवाराचा एक व्हिडिओ क्लिप तयार करायची आहे. त्यामध्ये उमेदवाराचं नाव येईल, व्हिलेज गावाचं नाव, शहराचं नाव, जिल्ह्याचं नाव हे सगळं त्या व्हिडिओमध्ये येईल. असा व्हिडिओ हा 15 सेकंदाचा या ठिकाणी रेकॉर्ड करायचा आहे. स्टार्टवरती क्लिक करायचं आणि रेकॉर्ड करायचा, तो अपलोड होईल. नंतर आहे या ठिकाणी लॉग इनसाठीचा एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि त्याच्यानंतर डिक्लेरेशनवरती क्लिक करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी पूर्ण होईल. आपल्याला युजर ID आलेला आहे. लॉग इन डिटेल्स टाकून लॉग इन करून घ्यायचं आणि प्रोसेड टू प्रोफाईल बिल्डिंगवरती क्लिक करून घ्यायचं. या ठिकाणी पहिलं आहे लास्ट नेम टाकायचं, नंतर फर्स्ट नेम टाकायचं, फादर्स नेम टाकायचं, मदर्स नेम टाकायचं. नंतर आहे प्लेस ऑफ बर्थ टाकायचं, मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करून घ्यायचं, मातृभाषा सिलेक्ट करायची, धर्म सिलेक्ट करायचा. सर्व माहिती झाल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं. पुढं आहे या ठिकाणी पत्ता पूर्ण टाकून घ्यायचा, लँडमार्क टाकायचा, लोकेशन एरिया, रुरल, सेमी अर्बन, अर्बन, मेट्रोपॉलिटन हे सिलेक्ट करायचं. कंट्री इंडिया सिलेक्ट करतो. नंतर स्टेट टाकायचं, डिस्ट्रिक्ट, तालुका आणि व्हिलेज टाकायचं, पोस्ट ऑफिसचं नाव टाकायचं, पिनकोड टाकायचा. ही सर्व माहिती भरायची आणि नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं. पुढे क्वालिफिकेशन डिटेल्स या ठिकाणी भरायचे आहेत. 10वीपासून सुरुवात करायची. 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन या क्रमानं आपल्याला टाकायचं आहे. मी फर्स्ट 10वी सिलेक्ट करतो. नंतर आहे क्वालिफिकेशन टाईप 10वी सिलेक्ट केलेलं आहे आपण. नंतर नेम ऑफ क्वालिफिकेशन या ठिकाणी सुद्धा 10वी सिलेक्ट करायचं. नंतर बोर्ड सिलेक्ट करायचं, आपलं इंडियन बोर्ड सिलेक्ट करतो मी. सिलेक्ट केल्यानंतर पुढे आहे शाळेचं नाव येईल, नंतर स्टेट टाकायचं, नंतर परत एकदा बोर्ड या ठिकाणी येईल, नंतर पास म्हणून पास टाकायचं, सीट नंबर टाकायचा, मार्कशीटचा नंबर टाकायचा, पासिंगची तारीख टाकायची आणि कितीपैकी किती मार्क होते ते टाकायचं. पर्सेंटेज कॅल्क्युलेट होऊन येतील आणि ॲड बटनवरती क्लिक करायचं, ती माहिती ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर सेम प्रोसेस आहे 12वीसाठी आणि सेम प्रोसेस आहे ग्रॅज्युएशनसाठी. असे 12वीचे आणि ग्रॅज्युएशनचे डिटेल्स भरून ॲडवरती क्लिक करून घ्यायचं आणि पूर्ण माहिती भरून झाली की नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं. मी 12वीचे पण सर्व डिटेल्स भरलेत आणि ॲडवरती क्लिक करतो. 12वीचे डिटेल्स आपले या ठिकाणी सेव्ह झालेले आहेत. सेम ग्रॅज्युएशनचे डिटेल्ससुद्धा मी भरून घेतो आणि ॲडवरती क्लिक करून घेतो. नंतर एक्सपिरियन्स या ठिकाणी टाकायचं आहे. पहिलं आहे नेम ऑफ ऑर्गनायझेशन, संस्थेचं नाव टाकायचं. नंतर आहे संस्थेचं स्वरूप, प्रायव्हेट, गव्हर्नमेंट जे काय असेल ते. त्याच्यानंतर नेचर ऑफ अपॉइंटमेंट टाकायची, डेजिग्नेशन टाकायचं. नंतर करंटली वर्किंग असेल तर येस करायचं, नसेल तर नो टाकायचं. त्याच्यानंतर तारीख टाकायची, स्टार्ट डेट आणि एंड डेट. त्याच्यानंतर ॲडवरती क्लिक करून घ्यायचं. ॲडवरती क्लिक केल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं. नंतर आहे प्रोफिशियन्सी इन IT, बिगिनर, इंटरमिजिएट, ॲडव्हान्स की एक्सपर्ट. यामध्ये जे तुम्ही ज्यामध्ये बसत असाल ते सिलेक्ट करायचं. त्याच्या पुढं आहे लँग्वेज प्रोफिशियन्सी, मराठी, रीड, राईट, स्पीक सर्व सिलेक्ट करून घ्यायचं. त्याच्या खाली आहे हिंदी प्रोफिशियन्सी,
रीड राईट स्पीक सेम इंग्लिशला करून घ्यायचं. त्याच्या पुढं आहे स्किल एक्सपर्टीज. या लिस्टमधून जे स्किल एक्सपर्टीज या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायचं. पुढे आहे वडिलांचा व्यवसाय, आईचा व्यवसाय, नंतर ब्लड ग्रुप सिलेक्ट करून घ्यायचं. त्याच्या पुढं आहे आपल्याला मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025ची माहिती कुठून मिळाली, या लिस्टमधून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. पुढे आहे 50 शब्दामध्ये आपले करिअर ध्येय नमूद करायचं आहे. युअर करिअर गोल इन 50 वर्ड्स या ठिकाणी मेन्शन करायचं. त्याच्या पुढं आहे CM फेलोशिप प्रोग्रामसाठी अर्ज करण्यामागील आपला उद्देश आहे तो 200 शब्दामध्ये या ठिकाणी नमूद करायचा आहे. झाल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फोटो आणि सही अपलोड करायची आहे. फोटो आणि सही अपलोड करून घ्यायची आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर जो भरलेला फॉर्म आहे तो समोर या ठिकाणी दिसेल. जी माहिती भरलेली आहे ती पूर्ण चेक करून घ्यायची, बरोबर आहे याची खात्री झाल्यानंतरच डिक्लेरेशनवरती क्लिक करायचं आणि सेव्हवरती क्लिक करून घ्यायचं. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर पेमेंटची विंडो ओपन होईल. पेमेंट करायचं आणि फॉर्मची प्रिंट आहे ती सेव्ह करून ठेवायची. या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.